महत्वाची बातमी आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत। हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजल्यानं मंत्री गिरीश महाजन आता जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार आहेत। 24 डिसेंबरच्या डेडलाईन पूर्वी जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जाणार आहे। गिरीश महाजन आज आणखी एका मंत्र्यांसोबत जरांगे पाटलांची भेट घेतील। जरांगे पाटील यांच्या मागण्या आणि सरकारनं दिलेलं आश्वासन यावर सरकारचे प्रतिनिधी मध्यस्थी करणार असल्याचं समजतंय। त्यामुळे आजच्या या भेटीमध्ये नेमकं काय बोललं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच गाजतोय आणि आरक्षणाच्या संदर्भात जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबरला संपतीये। अशातच मनोज जरांगेंनी आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावलेली आहे। 123 गावातले मराठा बांधव या बैठकीला हजर राहणार आहेत। गोदाकाठच्या 123 गावातील मराठा बांधवांचा या बैठकीत सहभाग असेल। तर 24 डिसेंबर नंतरच्या आंदोलनाची दिशा ठरवण्याच्या अनुषंगाने सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे। या बैठकीच्या अनुषंगाने आपण अधिक अपडेट जाणून घेणार आहोत। रवी जयस्वाल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। रवी, गोदाकाठच्या 123 गावांमधल्या मराठा बांधवांसोबत आज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत, त्यांची मतं देखील जाणून घेणार आहेत आणि त्यातच मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत। रवी, या सगळ्याबद्दल काय सांगताय? आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी 24 तारखेचा जो आहे तो डेडलाईन दिली होती आणि ती डेडलाईन जी आहे ती आता संपत आलेली आहे। त्या अनुषंगाने अ, आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज मनोज जरांगे पाटील यांनी गोदाकाठच्या 123 गावांची बैठक बोलवली आहे आणि 123 गावातले सगळे मराठा बांधव जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहे। दुपारी 12 वाजता ही बैठक जी आहे ती सुरू होणार आहे। मात्र तत्पूर्वी या बैठकी दरम्यान किंवा या बैठकीनंतर राज्य सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते अंतरवालीमध्ये येणार आहे आणि या शिष्टमंडळामध्ये गिरीश महाजन असतील किंवा मग उदय सामंत असतील किंवा मग अन्य मंत्री असतील, हे सगळे अंतरवालीमध्ये येणार आहेत आणि जरांगे पाटील यांची 24 तारखेच्या डेडलाईनवर जी आहे ती समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे। मात्र मनोज जरांगे पाटील जे आहे ते आरक्षणावरती ठाम आहेत आणि या 24 तारखेपर्यंतच आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला मिळालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील हे 23 तारखेला इशारा सभा घेणार आहेत आणि त्या अनुषंगाने आज मराठा बांधवांची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये पुढील आंदोलनाची दिशा जी आहे ती ठरवली जाणार आहे। बरं रवी, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या महत्त्वाच्या घडामोडींच्या अनुषंगाने आपण सातत्याने अपडेट्स घेणारच आहोत। पुढची बातमी बघूया। सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्यात आला आणि त्यावर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा उत्तर दिलं, परंतु विरोधकांनी विदर्भाच्या मुद्द्यावरनं चर्चाच केली नसल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। विदर्भाच्या मुद्द्यावर विरोधक उदासीन असल्याचा आरोप फडणवीसांनी केला। तर विदर्भाबाबत विरोधकांचं प्रेम किती बेगडी आहे हेच यातनं दिसून आल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली आहे। अधिवेशनामध्ये विदर्भाची चर्चा प्रामुख्याने विरोधी पक्षाने घेणं आवश्यक असतं। सत्ताधारी पक्षाने घेतली, त्याच्यावर चर्चाही झाली।